नमस्कार. आय होप माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोचतो आहे. ओके. सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव आहे कुंती माळगावकर सूर्यवंशी. मी एक समुपदेशक, काउन्सिलर, करिअर काउन्सिलर, रेमेडियल एज्युकेटर आणि मेंटर ह्या क्षेत्रामध्ये मी जवळजवळ 10 वर्ष काम करत आहे. तसेच मी बऱ्याच मुंबईच्या शाळांमध्ये, मग त्या प्रायव्हेट शाळा असू दे किंवा BMCच्या असू दे किंवा मराठी माध्यमिक असू दे, त्यांच्याबरोबर मी मानसिक आरोग्य कसे असायला पाहिजे आणि आपल्या मानसिक आरोग्याला मुलांच्याही आणि स्वतः आपण मेंटर म्हणून पण आपल्या आरोग्याला कसं जपायला पाहिजे त्यासाठी मी काम करीत आहे किंवा काम ह्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. आणि आज मला तुम्हाला सांगू इच्छिते की आज मी खूप खूप आनंदी आहे. कदाचित ते माझ्या चेहऱ्यावरही दिसत असेल. आणि त्यामुळे मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार व्यक्त करू इच्छिते, कारण हा एवढा मोठा मंच मला मिळालेला आहे आणि असा एक वेगळा टॉपिक, असा एक वेगळा विषय म्हणजे शाळाबाह्य मुलांच्या मानसिक समस्या आणि शाळाबाह्य मुलांच्या मानसिक समस्या आणि त्यांचे आरोग्य आपण कसे ठेवायला पाहिजे यासाठी जी मला सर्वप्रथम महाराष्ट्र बालरक्षक या पेजवर जी संधी दिलेली आहे त्याकरिता मी सर्वप्रथम शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड, शिक्षण सचिव माननीय वंदना मॅडम, शिक्षण आयुक्त माननीय विशाल सोळंकी सर, संचालक MSCERT माननीय दिनकर पाटील सर, उपसंचालक समता कक्ष पुणे माननीय कमलादेवी आवटे मॅम, माननीय शोभा खंदारे मॅम, माननीय प्रभाकर क्षीरसागर सर आणि सर्वप्रथम बालरक्षक पेजकरिता सर्वांनी झोकून असे काम करणारे आपण सर्व म्हणजे विनोद राठोड सर, नरेश वाघ सर, जगदीश कुडे सर, भरत काळे सर, मनोज चिंचोरे सर आणि तानाजी डावरे सर या सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करते. तसंच असं म्हणतात की प्रत्येक सक्सेस स्टोरीच्या मागे किंवा प्रत्येक यशाच्या मागे बऱ्याच व्यक्तींचा हात असतो आणि तसंच माझ्या या करिअर मागे किंवा मी एवढे वर्ष जे आता मानसिक शास्त्रावरती किंवा मानसिक आरोग्यावरती जे मी काम करीत आहे बऱ्याच शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा माझ्या पर्सनल प्रॅक्टिसमध्ये, त्यामागेही बऱ्याच जणांचा माझ्या आयुष्यामध्ये हात आहे. आणि तसेच व्यक्ती सर्वप्रथम म्हणजे माझे आईवडील, जे माझे आईवडील आहेत ते हयात नाही आहेत. मी लहान असतानाच माझे आईवडील नव्हते किंवा ते वारले होते. त्यामुळे मी जो खडतर प्रवास करत इथपर्यंत आलेले आहे ते मी आज तुमच्यासमोर नक्कीच मांडेन. पण मी त्यांची कायम ऋणी राहणार आहे आणि त्यांचे आशीर्वाद कायम माझ्यावरती राहतील हे मला पूर्ण अपेक्षा आहे. तसेच माझं दुसरं एक आधारस्तंभ म्हणजे माझी बहीण. असं म्हणतात की आई वडील नसल्यामुळे माहेर पण कोण करणार, तर तसं ते काम माझ्या बहिणीने पूर्ण केलेलं आहे. तिचा कायम मला सपोर्ट आणि आधारस्तंभ तिचा कायम मिळालेला आहे. तसेच माझ्या आयुष्यामध्ये आई वडिलांचं काम करणारे माझे सर्व मामा मामी, आत्या, काका, माझे सर्व बाकीचे जे परिवार वर्ग आहेत आणि माझे सासू सासरे आणि माझे पती या सगळ्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे आणि त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर कदाचित उभी आहे. सो आत्ता मी माझ्या सेशनला सुरुवात करते आहे, पण त्याच्या आधी मला इथे जेवढेही लोक दिसत आहेत त्या सगळ्यांना मला एक छान प्रश्न विचारावासा वाटतो आणि तो प्रश्न म्हणजे की तुम्हाला या क्षणी काय वाटतंय, तुम्हाला ह्या क्षणी कसं फील होतंय. जसं मला ह्या क्षणी तुम्ही मला विचाराल की तुम्हाला कसं वाटतंय, तर मी नक्कीच सांगेन की मला खूप 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 आनंद होतोय आणि मी खूप खुश आहे, कारण मला हा असा मंच इथे उपस्थित झालाय जिथे मी एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलेले आहे आणि मी काही माझ्या सक्सेस स्टोरीज, तसंच माझं जे स्वतःचा जो प्रवास, मी कसा खडतर प्रवास करून इथपर्यंत पोचलेले आहे ते पण मी मांडणार आहे. पण त्याच्या आधी तुम्ही तुमचा प्रश्नाचं उत्तर नक्की मला देऊ शकता आणि तो प्रश्न म्हणजे ह्या क्षणी तुम्हाला कसं वाटत आहे. ओके, हाऊ डू यू फील अबाउट युअरसेल्फ. तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये ते मांडू शकता किंवा तुम्ही मनातल्या मनातही उत्तर देऊ शकता की बाबा मला ह्या क्षणी कसं वाटतंय. काही जणांना आनंदी वाटत असेल, काही जणांना एक्सायटेड वाटत असेल, काही जणांना खूप बोर होत असेल. सो ज्या काही फिलिंग्स आहेत त्या तुम्ही इथे मांडू शकता किंवा मी तुमच्या उत्तरांची पण वाट बघते किंवा जर तुम्हाला मनातल्या मनात ते एक्सप्रेस करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. यामागचं कारण काय ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. पण जर तुमच्या आत्ताच्या फिलिंग जे आता तुम्ही ह्या क्षणाला फील करताय ते माझ्यापर्यंत जर पोचू शकलं
तर मग मी नक्कीच मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय, आणि शाळाबाह्य मुलांचे मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य आणि आपले मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य हे आपण कसे छान ठेवू शकतो ह्या संबंधी मी सुरुवात करू शकते. सो मी वाट बघतेय की सध्या या क्षणाला तुम्हाला सर्वांना कसं वाटत आहे. हाऊ डू यू फील अबाउट युअर सेल्फ. फीलिंग्स म्हणजे भावना. जेव्हा मी भावना म्हणते की मला खूप छान वाटतंय, मला खूप राग येतोय, मला खूप कंटाळा आलाय, मला खूप वाईट वाटतंय, मला खूप बोर होतंय, सो अशा भावना जर कोणी इथे उत्तर देत असेल तर अजून छान. किंवा तुम्ही मनातल्या मनामध्ये पण स्वतःला हा प्रश्न विचारू शकता की ह्या क्षणाला मला काय वाटत आहे. कारण जेव्हा आपण असं म्हणतो काय वाटत आहे किंवा हाऊ डू यू फील अबाउट युअर सेल्फ, तेव्हा आपण नकळतपणे फिलिंग्सबद्दल बोलतो. ओके, जसं मी माझं उदाहरण दिलं की मी खूप खुश आहे आत्ताच्या क्षणी, कारण मला खूप छान वाटतं एक सगळ्या नवीन लोकांशी भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं, एक नवीन टॉपिक तुमच्यासमोर पूर्ण माझ्या इच्छाशक्तीने आणि ऊर्जेने पोचवणं, ह्यासाठी मी खूप खूप खुश आहे. तसंच तुम्हाला काय वाटत आहे. थँक्यू सो मच, कोणीतरी मला उत्तर दिलेलं आहे. थँक्यू सो मच. ओके, सो मला असं वाटतंय जी उत्तरं मला आता सगळ्यांची मिळत आहेत, एकंदरीत सगळ्यांना खूप पॉझिटिव्ह वाटत आहे. जसं मला वाटत आहे तसं सगळ्यांना वाटत आहे की पूर्ण पॉझिटिव्हिटी आणि पूर्ण छान वाटत आहे. ओके, काय जणांना असं वाटत ते आहे की कोरोना कधी जाईल आणि कधी बरं वाटेल आपल्याला. सो जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो, हा सेम प्रश्न आपण शाळाबाह्य मुलांना पण विचारण्याचा प्रयत्न जर केला तर कदाचित असं होईल की त्यामागेही आपल्याला अशी काही कारणं दिसतील की ती आपल्याला धक्का पण देऊ शकतात आणि असं वाटू शकतं अरे हे एक छोटंसं कारण होतं, कदाचित त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये किंवा त्याच्या फिलिंग्समध्ये काहीतरी इश्यूज होते, आपण ते कव्हर करू शकलो असतो आणि ते मूल इमिजिएटली परत शाळेमध्ये दाखल करता आलं असतं. सो हे एक उदाहरण आहे की आपल्या फिलिंग्स ज्या आहेत त्या आपल्याला छान पद्धतीने कशा, कुठे आणि कोणासमोर मांडता याव्यात हे खूप 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 महत्त्वाचं असतं. आता बरेच जण मला असं विचारतात की फिलिंग्स कुठून येतात, म्हणजे फिलिंग्स नक्की आपण कसं, आपल्याला वाटतं की आपण कसं फील करतो. तर त्याच्यावरचं उत्तर असं आहे की काही आपल्या आयुष्यामध्ये अशी एक घटना घडते, मग ती घटना कदाचित पॉझिटिव्हही असू शकते, कदाचित ती घटना नेगेटिव्हही असू शकते, म्हणजे सकारात्मक पण असू शकते किंवा नकारात्मकही असू शकते. मग त्यामुळे जर सकारात्मक घटना काहीतरी घडली, फॉर एक्झाम्पल जर आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी प्रमोशन मिळालं किंवा आपली बढती झाली, तर आपल्या मनामध्ये जे विचार येणार किंवा आपल्या डोक्यामध्ये जे विचार येणार ते सगळे विचार आपल्यामध्ये पॉझिटिव्ह येणार, बरोबर आहे. त्या पॉझिटिव्ह विचारांमुळे नकळतपणे आपल्या मनामध्ये ज्या फिलिंग्स येणार आहेत त्या सगळ्या फिलिंग्स आहेत त्या पण पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक होणार. जसं की खूप मी खुश आहे, मला खूप आनंद होतोय, मला खूप पॉझिटिव्हिटी वाटते, खूप माझी एनर्जी वाढते, असं वाटते की मी माझ्या ज्ञानाचा पूर्ण फायदा सगळ्यांसाठी करावा. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या विचारशक्ती आपली जर पॉझिटिव्ह असेल तर आपली फिलिंग्स ज्या आहेत, ज्या आपल्या फिलिंग्स आहेत त्या सगळ्या आपण पॉझिटिव्ह बनवू शकतो. पण आणि आपली जर विचारशक्ती चुकीची असेल, आपली जर विचारशक्ती चुकीची म्हणण्याच्या ऐवजी जर निगेटिव्ह असेल किंवा आपला कॉन्फिडन्स जर लो असेल तर त्यामुळे काय होतं की आपले जे फिलिंग्स आहेत ते पण नकळतपणे कुठेतरी नेगेटिव्ह होऊ शकतात. आणि हेच आहे जे शाळाबाह्य मुलांना पण कदाचित वाटू शकतं किंवा वाटतही असेल, आणि त्याच्यामुळे त्यांचं जे बिहेवियर असतं, बिहेवियर म्हणजे त्यांची वागणूक, जसं आपण म्हणतो की माझ्या मनामध्ये एक विचार आला. ओके, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की असा एक मुलगा होता ज्याला वाटत होतं की मला हीच शाळा आवडते, म्हणजे मी ह्या शाळेमध्ये शिकलोय, मला हीच शाळा आवडते, पण अचानक काही कारणामुळे आई वडिलांना ती शाळा सोडून दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट व्हावं लागलं. त्यामुळे त्याचं जे विचार झाले, एक घटना घडली, ते म्हणजे स्थलांतर झाल्यामुळे त्या मुलाला शिफ्ट व्हावं लागलं. आणि शिफ्ट झाल्यामुळे काय झालं की त्याच्या मनामध्ये खूप
नैराश्य, नेगेटिव्हिटी आपण म्हणू शकतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो कमी झाला आणि दुसऱ्या शाळेत गेल्यामुळे त्याला असं वाटायला लागलं की परत मला नवीन मित्रमैत्रिणी बनवायचे आहेत. सो तो त्याचा उत्साह असतो शिकण्याचा, तो कदाचित कमी झाला. ही झाली त्याची ॲक्शन. सो नंबर 1 काय घडतं, एक नेगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येतो किंवा एक घटना घडते. घटना घडल्यानंतर विचार जनरेट होतात. विचार झाल्यानंतर आपल्या मनामध्ये फीलिंग्स येतात आणि त्या फीलिंग्स नेगेटिव्ह पॉझिटिव्ह जर असल्या तशा पद्धतीने आपलं बिहेवियर होतं, म्हणजे आपली वागणूक जी आहे ती तशा पद्धतीने होत जाते. ह्यालाच म्हणतात मानसिक स्वास्थ्य कसं आपण मेंटेन ठेवू शकतो, किंवा कसं आपण शाळाबाह्य मुलांचं पण मानसिक आरोग्य कसं आपण छान ठेवू शकतो आणि स्वतःचंही कसं ठेवू शकतो, ह्याचं एक उदाहरण. ओके. सो त्याच्यानंतर मी आता जे सांगणार आहे ती एक अशी स्टोरी आहे स्वतःची, म्हणजे माझी स्वतःची अशी स्टोरी आहे जिथे माझ्या बाबतीत, म्हणजे माझं जे शिक्षण तुम्ही म्हणाल ते एका जिल्हा परिषद ह्या शाळेमध्ये अर्ध शिक्षण माझं झालेलं आहे, जे की मी 7वीपर्यंत, अर्ध्या 7वीपर्यंत जे मी शिकले ते जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका मालवण आणि गाव माझं आचरा ह्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं 7वीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. तिथे अर्ध शिक्षण माझं झालं, पण आजही जे शिक्षण मला मिळालेलं आहे किंवा मला जे शिक्षक त्या कृपेने लाभलेले आहे त्यांचे मी कायम ऋणी राहणार आहे, कारण त्यांनी मला जे संस्कार दिले किंवा त्यांनी मला जे शिक्षण दिलेले आहे त्या तत्वांवरती मी आजही उभी आहे आणि ते तत्व मी कधीही विसरू शकत नाही. आणि त्याचंच कारण म्हणजे मी सगळ्या शाळांमध्ये, म्हणजे इंग्लिश मीडियम आणि CBSE बोर्ड शाळांमध्ये काम करूनही मला कुठेतरी एक इच्छा होती की नाही, मला आपल्या अशा मुलांसाठी ज्यांना खरंच माझ्या नॉलेजची, खरंच माझ्या एक्सपर्टीजची गरज आहे त्या मुलांपर्यंत नक्कीच मला पोचणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी स्वतःहून, म्हणजे एकटीने बऱ्याच मुंबईच्या शाळांमध्ये ज्या BMCच्या असतील किंवा आपल्या मराठी मीडियम असतील तिथे स्वतःहून जाऊन फेऱ्या मारून मी सगळ्या मुख्याध्यापिका किंवा अजून जी वरची लोक आहेत त्या सगळ्यांना मी भेटण्याचा प्रयत्न केल्यामुळे कदाचित ते 7-8 वर्ष मला बऱ्यापैकी सक्सेस पण मिळाला आणि बऱ्यापैकी त्या वर्गातली ही मुलंही माझ्याकडे जोडली गेली नकळतपणे आणि मला त्यांच्यावरती काम करण्यात आलं. तसंच आता मी माझा एक प्रसंग तुम्हाला सांगते की 7वीमध्ये माझं अर्ध शिक्षण गेलं. अर्ध शिक्षण झाल्यानंतर मी मुंबईला आले. ठीक आहे. मुंबईला आल्यानंतर माझ्या मामीच्या कृपेने एका शाळेमध्ये माझी ॲडमिशन झाली, जी की एकदम छान शाळा, मराठी मीडियम आपली शाळा होती आणि खरंच त्यावेळेची एकदम चांगली शाळा असं तिला मानलं जातं. आजही ती चांगली शाळा आहे. तिथे माझी ॲडमिशन झाली आणि तिथे माझी पुढच्या शिक्षणाला सुरुवात झाली. पण तुम्हाला मी एक मजा सांगते, जेव्हा मी तिथे गेले तेव्हा मला खूप असं वाटायला लागलं की सगळी मुलं मला असं विचित्र नजरेने का बरं बघतायत, माझ्याकडे असं का वेगळं बघितलं जातंय. नंतर मला कळलं, जसं मी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जायला लागले तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी माझ्या केसांवरनं बोलतंय, कोणीतरी माझ्या, म्हणजे आपण म्हणतो ना मस्करी करणं, ज्याला आम्ही सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर्स म्हणतो की बुलिंग करणं, टीजिंग करणं, जे शाळांमध्ये खूप प्रमाणात होतं तशा पद्धतीने काहीतरी माझ्यावरही घडलेलं होतं. आणि जसं की हिचे केस खूप तेलकटच आहेत, हिला कसं बोलायचं समजतच नाही, हिला कसं मांडायचं तेही समजत नाही, ही बरं काय करणार, अशा पद्धतीने मी कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये पडलेली असायचे. आणि त्या शाळेमध्ये माझे खूप कमी मित्र किंवा मैत्रिणी मी बनवू शकले किंवा त्यांनाही वाटत नव्हतं की ही आपल्या तोडीची आहे. असं करून करून माझ्या मनामध्ये जो प्रचंड न्यूनगंड तयार झाला होता, एक भीती तयार झाली होती, ती इतकी भयानक होती की माझे गेले जे पुढचे वर्ष होते, म्हणजे आपले 8वी 9वी 10वी जी पूर्ण आपली वर्ष असतात ती खूप कठीण प्रसंगामध्ये गेली. आणि तोच न्यूनगंड घेऊन मी माझा अभ्यास करायची, तोच न्यूनगंड घेऊन एक असा प्रसंग मला वाटला की कदाचित माझं शिक्षण होऊ पण शकत नाही, मला ते शिक्षण कदाचित सोडावंही लागेल. पण तरी पण एक चिकाटी आहे, त्याने मी कंटिन्यू केलं, अभ्यास केला. मी माझी 10वी पूर्ण केली. 10वी झाल्यानंतर मी ठामपणे जेव्हा मी 11वीला गेले आणि माझ्यासमोर सब्जेक्ट्स आले की कुठला सब्जेक्ट तुला घ्यायला आवडेल, जो माझा प्रसंग, जसे मी प्रसंग सहन करत इथपर्यंत पोचले होते, स्थलांतर, माझे आई वडील घालवणे, त्यानंतर माझ्यावर घडलेले बुलिंग किंवा टीजिंगचे प्रकार जे शाळेमध्ये घडले, त्यामुळे जेव्हा मी एक विषय वाचला, सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र, तो विषय मला एवढा माझ्या मनामध्ये भिडला आणि मी विचार केला की
का बरं लोक असं वागत असतील, का बरं मुलं असं वागत असतील, त्याच्यामागे काय कारणं असतील, हे जर आपल्याला शिकायचं असेल तर नक्कीच आपल्याला हा सब्जेक्ट घ्यावा लागेल, जो की आहे मानसशास्त्र. आणि मी ते मानसशास्त्र त्यावेळेला चूज केलं. मी पूर्णपणे माझं शिक्षण, त्या जे पदवीचं शिक्षण आहे त्याच्या पुढचं शिक्षणही आहे ते उत्कृष्टरित्या मी पूर्ण केलं. त्या दरम्यान माझ्या कॉलेजला ॲडमिशन झाल्यानंतरही असा एक काळ होता की सेम कदाचित न्यूनगंड असल्यामुळे मी त्या कॉलेजच्या म्हणजे मुंबईचं चांगलं टॉपमोस्ट कॉलेजमध्ये माझी ॲडमिशन झालेली, पण तिथे पण मी कोपअप करू शकत नव्हते. बिकॉज की कसं बोलावं, कुठल्या भाषेत बोलावं, सगळे इंग्लिश बोलतात, आपल्याला इंग्लिशही येत नाही आहे. आपली पर्सनॅलिटी तर एवढी एकदम अशी काही पर्सनॅलिटी छान नाही आहे की लोक आपल्याला म्हणतील वाव तू किती छान आहेस किंवा सुंदर आहेस, अशी काही तिथे प्रकार घडलेला नव्हता. पण तरी पण ते 6 महिने मी असं म्हणतात की शाळा बाह्य नाही म्हणू शकत, पण कॉलेज बाह्य नक्कीच मी त्या पिरियडसाठी झालेले होते. नंतर मी त्या 6 महिन्यामध्ये खूप प्रयत्न केले, खूप स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये मी स्वतः माझी जी इंग्रजी भाषा आहे ती खूप छान पद्धतीने मी डेव्हलप केली. नंतर परत मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा मला खूप छान पद्धतीने माझा सगळा मित्रपरिवार, माझे सगळे प्रोफेशनल फ्रेंड्स तिथून जे आता जोडले गेलेले आहेत, जे मला अजूनही गाईड करतात किंवा माझ्या बरोबर असतात, हे सगळे माझे मित्रमैत्रिणी मिळाले आणि त्यांच्याकडनं मी स्वतःला डेव्हलप केलं. स्वतःही मी स्वतःचं एक कॉन्फिडन्स स्वतःचा गेन केला. माझी इच्छाशक्ती, माझी ऊर्जा काही करून दाखवण्यासाठी, समाजासाठी काही करून दाखवण्याची ती इच्छा माझ्याकडे जी होती त्याचा पूर्ण वापर करून मी पूर्णपणे माझी पर्सनॅलिटी बदलून टाकली. आज जी मी तुमच्यासमोर आहे ती माझी पर्सनॅलिटी आहे. त्याच्यामुळे ते जे मी एफर्ट्स दिलेले आहेत त्या एफर्ट्समुळे मी इथपर्यंत अशा पर्सनॅलिटीमध्ये आणि मी तुमच्यासमोर हे माझे विचार मांडते आहे. असं करून मी इंग्रजीमध्ये छान पद्धतीने सगळ्या शाळांमध्ये काम सुरू केलं. ज्या CBSE बोर्ड शाळा आहेत मुंबईच्या, नामवंत ICSE बोर्ड शाळा आहेत नामवंत, अशा शाळांमध्ये मी स्कूल सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर्स म्हणून मी काम केलेलं आहे. तसंच मी एका संस्थेमध्ये काम करत होते सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे मी जेव्हा मास्टर्स माझं कंप्लीट झालं आणि पुढचे माझे सगळे डिग्रीचे जे कोर्सेस आहेत ते माझे कंप्लीट झाले, त्याच्यानंतर मी एका संस्थेमध्ये कामाला लागले. त्या कामामध्ये मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा मला नकळतपणे मला काय करायचं होतं तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि स्पोकन इंग्लिश आणि काउन्सिलिंग सेशन्स घ्यायचे होते. त्यावेळेला जी मुलं होती, जवळजवळ माझ्याकडे बरीच मुलं होती त्या सेंटरमध्ये, आणि त्या सगळ्या मुलांचं शिक्षण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे थांबलेलं होतं. आणि बऱ्यापैकी मोठी मुलं होती ती, म्हणजे कोण कॉलेजला जाऊ शकलं असतं, कोण 9वी 10वी कंप्लीट करू शकलं असतं, कोण 12वी करू शकलं असतं. तर मी असं सहज माझे सेशन्स घेता म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि कम्युनिकेशन स्किल्सचे सेशन घेता एक मुलीने खूप मला आकर्षित केलं. मला असं वाटलं की त्या मुलीमध्ये काहीतरी एक गोष्ट आहे. त्याचं मी उदाहरण आता मांडते आहे त्या मुलीचं, म्हणजे माझी जी एक सक्सेस स्टोरी आहे तिचं. ती मुलगी छान पद्धतीने कॉन्फिडेंटली तिला काहीही शिकवू दे, ती छान पद्धतीने त्याला सामोरं जायची आणि छान पद्धतीने ती उत्तरं देत होती. तर मी तिला सहज 1-to-1 काउन्सिलिंग सेशनसाठी म्हणून इन्व्हाइट केलं. म्हणजे तिचे सेशन्स मी सुरू केले स्वतः. तर तेव्हा मला तिची पूर्ण स्टोरी कळली आणि ती म्हणजे अशी की ती चौथी बहीण, म्हणजे 4 मुली आणि ती चौथी बहीण होती. तिच्या आईवडिलांची परिस्थिती खूपच कठीण असल्यामुळे तिच्यावरती एक फायनान्शियल जबाबदारी आलेली होती. त्यासाठी ती मुंबईला घरकाम करण्यासाठी म्हणून ती आलेली, म्हणजे 8 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, ठीक आहे, आलेली होती. तिला शिक्षणाची प्रचंड आवड होती. तिला खूप वाईट वाटत होतं की माझं शिक्षण सुटलं आणि मला माझ्यावर जबाबदारी असल्यामुळे मला काम करावं लागतंय. तरी पण तिच्या मॅडमकडे काम करत होती. त्या मॅडम खूप पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना ह्या कोर्ससाठी एनरोल केलं होतं जे मी घेत होते. असं करत मी तिला सहज विचारलं की तुझं एवढं छान होतं, तिचं हँडरायटिंग खूप मोत्यासारखं सुंदर होतं, तिचं भाष्य करण्याची कला खूप छान होती, तिचं ड्रॉइंग खूप छान होतं. तर मला असं एक वाटायला लागलं की का बरं ही का नाही पुढचं शिक्षण कंप्लीट करू शकत. आणि मी नंतर मग तिच्या मॅडमशी बोलून किंवा तिच्याशी स्वतः बोलून तिच्या आईवडिलांशीही मी गावाला फोन लावून सगळं करून मी सगळा प्रयत्न करून मी तिची 10वी आणि त्यानंतर 12वी म्हणजे डिस्टन्स एज्युकेशनने असं तिने प्रायव्हेटमध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ती सक्सेसफुल झाली. त्याच्यानंतर तिने आता ती एका छोट्याशा कंपनीमध्ये, म्हणजे ती स्वतः इंडिपेंडेंट झालेली आहे. असं नाही की खूप छान कमवते, पण जे कमवते ते स्वतःच्या हिमतीवरती कमवते. अशी एक माझी सक्सेस स्टोरी आहे. दुसरी सक्सेस स्टोरी जी मी तुम्हाला स्वतःची सांगितली की मी कशी
कॉलेज बाह्य झालेली होती त्या काळामध्ये आणि मी कशी पूर्णपणे कमबॅक मी केलं आणि पूर्णपणे मी छान पद्धतीने आज तुमच्यासमोर उभी आहे. एक वेल नोन सायकोलॉजिस्ट काउन्सिलर म्हणून माझी जी ओळख आहे ती तुमच्यासमोर आलेली असेलच कदाचित. दुसरी अजून एक अशीच सक्सेस स्टोरी आहे ती म्हणजे एक मुलगा होता आणि तो मराठी मीडियम शाळेमध्ये शिकत होता. कदाचित तो 8वीमध्ये त्यावेळेला असेल. 8वीमध्ये असताना अचानक काय झालं की त्याने शाळेत जाणं बंद केलं. काही कारण असू शकतं त्याच्या मागे की त्याने शाळेत जाणं बंद केलेलं होतं. आणि हे मला कसं कळलं की ज्या शाळेचे जे प्रिन्सिपल होते म्हणजे जे मुख्याध्यापक होते त्यांचा मला कॉल आला. ते मला म्हणाले की असा एक मुलगा आहे, कदाचित असं वाटतंय की तो बरेच महिने झाला शाळेमध्ये येतच नाही आणि काहीतरी आम्हाला वेगळं वाटतंय, तर तू त्याच्याशी बोलून बघशील का. सो मी म्हटलं ठीक आहे, मी नक्की त्याच्याशी बोलून बघते. आणि असं करून मी त्यांच्याकडनं नंबर घेऊन त्याच्या आईला कॉल केला. सुरुवातीला मला जवळजवळ 10 ते 15 दिवस गेले की त्या आईशी कोऑर्डिनेट करायला आणि काय एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे तो बघण्यासाठी. नंतर मला असं जाणवलं की त्या आई जेव्हा प्रत्यक्षरित्या काउन्सिलिंगसाठी आल्या तेव्हा मला असं जाणवलं की कदाचित काहीतरी इमोशनल इश्यूज आहेत आणि ते इमोशनल इश्यूज काय आहेत म्हणून मी त्यांचं 1-to-1 काउन्सिलिंग त्यांच्याशी सुरुवातीला आईशी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि मला जाणवलं त्यांनी मला खूप दिवसानंतर त्या ओपन अप झाल्या आणि म्हणाला की आत्ताच 1 महिन्यापूर्वी माझे मिस्टर गेलेले आहेत, मी स्वतः खूप डिपेंडंट आहे, म्हणजे मी इंडिपेंडंट स्त्री म्हणून इंडिपेंडंट मी नाही आहे, माझ्याकडे फायनान्शियल कुठलंही असं वेपन नाही आहे किंवा शस्त्र नाही आहे की मी काही करू शकते, माझं स्वतःचं शिक्षणही झालेलं नाही आहे आणि माझा मुलगा पूर्णपणे घरीच बसलेला आहे. त्याला कितीही सांगितलं की तू शाळेत जा, तुला काय प्रॉब्लेम आहे, तू माझ्याशी बोल, तो बोलत नाही आहे. त्याने एका रूममध्ये म्हणजे जी त्यांची रूम होती त्या रूममध्येच तो बसतो, मित्रांशी तो बोलत नाही. मित्र त्याला विचारतात की चल आपण खेळूया. आधी खूप छान खेळणारा मुलगा, खूप खोड्या खाणारा मुलगा, क्रिकेट छान खेळणारा मुलगा अचानक बंद झालाय. जेवणही त्याचं धड जात नाही आहे, त्याला धड झोपही येत नाही, असं एक वातावरण घरामध्ये निर्माण झालेलं होतं. आणि ती खूप स्ट्रेसमध्ये स्वतःही होती आई आणि तो मुलगाही. मला असं वाटलं की कदाचित जर अजून जास्त पिरियड गेला असता ते एका नैराश्याच्या कोशामध्ये आपण जे म्हणतो एक वर्तुळ तयार होतं आपल्याकडे. जसं प्रत्येक व्यक्ती नेगेटिव्हिटीमध्ये जेव्हा असतं तेव्हा एक स्वतःभोवती एक असं वर्तुळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तर त्या वर्तुळामध्ये तो पूर्णपणे तो मुलगा अडकलेला होता. आणि त्यालाही ते कळत नव्हतं की माझ्याबरोबर असं होत आहे काय. त्याला फक्त एवढं कळत होतं की मला नाही जायचं कुठे, मला कंटाळा येतोय, मी स्कूलमध्ये नाही जाऊ शकत, मला नाही बोलायचं आहे कोणाशी, मला नाही झोपायचं आहे, मी फक्त मोबाईल बघेन किंवा मी TV बघेन आणि मला वाटलं तर मी बाहेर जाईन. म्हणजे त्याला सोशल कम्युनिकेशन जे आपण म्हणतो, म्हणजे समाजामध्ये आपण कोणाशी तरी बोलायला पाहिजे, भाष्य करायला पाहिजे, हे जे आपण म्हणतो ते त्याच्यामध्ये कुठेतरी तो विसरत चाललेला होता. आणि त्याचा परिणाम आईवरही होत होता. आई स्वतः फायनान्शियल क्रायसिसमध्ये होती, तिला कोणाचा सपोर्टही मिळत नव्हता. अशा पद्धतीने जवळजवळ मला असं वाटतं 5 ते 6 महिने मी प्रथम काय केलं तर त्याच्या आईवरती काम केलं. त्यानंतर मी तिच्या मुलावरती पूर्णपणे जो तो नैराश्याच्या वाटेवरती चालत होता आणि कदाचित ते एकदमच पूर्णपणे तो गुंतून गेला असता. आणि जवळजवळ त्या काळामध्ये त्याचे 7-8 महिने गेले जो तो शाळेत जात नव्हता. 1 वर्ष कंप्लीट यायची वेळ होती. पण मी आणि बाकीचे सगळे म्हणजे बाकीचे जे सगळे शिक्षक वर्ग आहेत त्यांनीही मला खूप छान पद्धतीने मदत केली. प्रिन्सिपल सर आहेत त्यांनी पण मला खूप छान पद्धतीने मदत केली आणि त्या गोष्टीमुळे आम्ही त्याचं काउन्सिलिंग करू शकलो. मी त्याचं जवळजवळ खूप सेशन्स घेतले. 6 महिन्यानंतर त्याच्या नेगेटिव्ह भावना, त्याचं जे नैराश्य आहे ते पूर्णपणे बदलून मी त्याला पॉझिटिव्ह गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्याचे जे विचार आहेत ते पूर्णपणे पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न झाला आणि तो सक्सेसफुल झाला. आणि तो स्वतःहून, मी वाट बघत होते की तो स्वतःहून कधी बोलतोय की मला शाळेत जायचंय. आणि मी कधीही त्याला फोर्स केला नाही की तू शाळेत जा, तुला जावंच लागेल. मी त्याला पूर्ण वेळ दिला की तू विचार कर. मी आईलाही सांगितलेलं होतं की तुम्ही सारखं मागे लागू नका, कारण नैराश्य मधून बाहेर येताना एक तर पूर्ण खूप पिरियड जातो. त्यानंतर आपण पालकांनी किंवा शिक्षकांनी जर पूर्ण फोर्स केला, जबरदस्ती केली तर ते पण त्यांच्यासाठी एक टेन्शन आणि स्ट्रेस क्रिएट करू शकतो. त्यासाठी त्याला वेळ दिल्यानंतर तो स्वतः म्हणाला की नाही, मला मॅम आता जावंसं वाटतं आणि मी परत त्याच शाळेमध्ये
जाणार आणि मी कॉन्फिडन्स म्हणजे त्याचा जो कॉन्फिडन्स वाढलेला होता, मी कॉन्फिडंटरित्या माझ्या आणि परत तो नकळतपणे आपल्या रुटीनवर आला, मित्रांशी बोलायला लागला आणि सगळ्यांनी त्याला जी सेन्सिटिव्हिटी, जसं मी कायम म्हणते की शाळांमध्ये एक सेन्सिटायझेशन होणं. सेन्सिटायझेशन म्हणजे काय, भरपूर वेळा असं होतं की शाळांमध्ये मुलांचं मानसिक आरोग्य जे विषय आपण बोलतोय त्यासंबंधी कधी कधी बुलिंग होतं, टीझिंग होतं. असा एक मुलगा असतो ज्याला नैराश्य आलं, जसं हेच उदाहरण आहे, मग त्याला पण मुलं काय करतात, असं वेगळं टाकणं किंवा ग्रुपिझम आहे. हे बऱ्याच शाळांमध्ये, असं नाही की नुसतं BMC, जिल्हा परिषद किंवा पूर्ण प्रायव्हेट शाळांमध्ये पण हे होतं. आणि त्यासाठी काउन्सिलर्सनी किंवा समुपदेशकनी एक सेन्सिटायझेशनचे क्लासेस घेणं खूप 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 महत्त्वाचं आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, सेन्सिटायझेशन म्हणजे नक्की काय, जर आपल्याला आढळलं की आपल्या क्लासमध्ये अशी एक विद्यार्थिनी आहे किंवा विद्यार्थी आहे जी पूर्णपणे एकदम छान असणारी मुलगी किंवा विद्यार्थिनी जी आहे नकळतपणे एकटी पडलेली आहे, तिच्याशी कोण बोलत नाही आहे, तिच्यावर खूप बुलिंग होत आहे, तिच्याबरोबर टीझिंग होत आहे, ती तिच्या भावना व्यक्त करू शकत नाही आहे, किंवा तिला काही दुसरे प्रॉब्लेम आहेत, किंवा ती अभ्यासामध्ये छान नाही करत आहे, किंवा ती बाकीच्यांसारखी कॉन्फिडेंटली स्वतःला नाही मांडू शकत आहे, तर त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. इट्स ओके. म्हणजे असं नाही आहे की सगळ्यांनीच जसं सगळे बाकीचे मुलं चांगले पर्सेंटेज आणतात तर आपणही आणायला पाहिजेत किंवा त्या मुलीवरती प्रेशर गेलं पाहिजे, असं कुठेच नाही आहे. तर मी पालकांना समजावलं, त्यांनी जवळजवळ त्या मुलाने स्वतः काही दिवस घेतले आणि तो स्वतः आईला म्हणाला, मला पण त्याने मेसेज करून सांगितलं की नाही मॅम, मी आता स्वतः शाळेत जाण्यासाठी रेडी आहे. आणि ती जी त्याने सुरुवात केली आणि अजूनपर्यंतही ते जे त्याच्या कॉन्फिडन्स लेवल आहे किंवा जे त्याचं शिक्षण आहे ते छान पद्धतीने चालू आहे आणि त्याला मार्क्स पण खूप छान पद्धतीने मिळत आहेत. हे झालं दुसरं उदाहरण, जे नैराश्यमधनं आपण मुलांना मानसिक स्वास्थ्य किंवा काउन्सिलिंग किंवा ज्या आम्ही थेरपी यूज करतो, ज्या 1-to-1 थेरपी आहेत, जिथे जे आम्ही बोललं जातो ते कुठे कोणालाही म्हणजे कॉन्फिडेन्शियालिटी जी असते ती कॉन्फिडेन्शियालिटी जर आपण मेंटेन करून जर आपण सेशन्स घेतले तर डेफिनेटली आपण त्या मुलांनाही सुधरवू शकतो, त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आपण डेफिनेटली छान करू शकतो. त्याचबरोबर आपण पालकांचं मानसिक स्वास्थ्य, त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे ती नक्कीच बदलू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांचं जे बिहेवियर आहे किंवा त्यांचे जे डिसिजन आहेत की मी काय असं किती पॅरेंट्स मला असं म्हणालेले आहेत की काय होतं, म्हणजे का शिकायला पाहिजे, शिक्षण करून काय करणार. स्पेशली मुलींच्या बाबतीत असंही एक मी केस तुम्हाला नक्कीच सांगेन. असे एक मला पॅरेंट्स भेटलेले, जी मुलगी त्यावेळेला 3री-4थीत असेल, ओके, तिचं कारण काय होतं, कारण असं होतं की ती मुलगी खूप असं म्हणतात की ती मुलगी खूप थोडी, आपण जसं आधी म्हणायचो की ढ होती, ओके. ती ढ असल्यामुळे झालं काय, शिक्षक जेव्हा तिच्या वया चेक करत होते किंवा काही करत होते तेव्हा खूप सारे रेड मार्क्स तिच्यावरती, म्हणजे त्या पेपर्सवरती, जसं स्पेलिंग एरर्स आहेत, ओके, सगळीकडे रेड असायचं. आणि ते पालक बघायचे, तर पालकांना वाटायचं अरे ही मुलगी करते काय, म्हणजे जाते शाळेत, आम्ही एवढी मेहनत करतो, याची फीज भरतो किंवा नाही भरत, जे काही तिचे वया पुस्तकं आहेत ते सगळं आम्ही करतोय, आमच्या परीने आम्ही सगळं ट्राय करतोय, तरी पण काय होतंय. तर नंतर त्यांना कुठून तरी माझा नंबर त्या शाळेकडनं मिळाला आणि ते पेरेंट्स माझ्याकडे आले, म्हणजे ते ॲक्च्युली यायला रेडी नव्हते. ते जेव्हा आले तेव्हा त्यांनी मला एक असं सेंटेन्स विचारलं की काउन्सिलर सायकोलॉजिस्ट तुम्ही आहात, तर म्हणजे काय माझ्या मुलीला वेळ लागलं आहे का, वेळ लागलं असेल तर मग शाळेत पाठवण्याची काय गरजच नाही आहे, आम्ही मॅनेज करतो तिला, नको जाऊ दे शाळेमध्ये. असं करून त्यांनी त्यांचा जो निर्णय होता तो निर्णय फिरवणं आणि त्यांचं मानसिक विचार करण्याची जी पद्धत होती ती विचार बदलवणं, यासाठी मला जवळजवळ 1 वर्ष गेलं. त्या मुलीवरचा पहिला तर मी ऑब्झर्वेशन केलं आणि तिची असेसमेंट केली. असेसमेंट केल्यानंतर मला हे जाणवलं की तिला काहीतरी मेजर लर्निंग इश्यूज जसं आपण म्हणतो, म्हणजे कितीतरी मुलं ही स्वतःहून करत नाहीत, त्यांना असं वाटतं की मी खूप प्रयत्न करते पण माझे स्पेलिंग चुकत आहेत, मी खूप प्रयत्न करते पण माझं हँडरायटिंग बरोबर येत नाही आहे, वळण चांगलं येत नाही आहे, समोरच्याला कळत नाही आहे की मी काय लिहिते, लिहिते का ब लिहिते, लिहिते तर मी उलटा लिहिते, ब लिहिते तर मी उलटा लिहिते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या घडत गेल्या आणि तिचा स्वतःचा कॉन्फिडन्स पण त्याच्यामुळे खूप पद्धतीने लूज झाला होता. ती पण म्हणायला लागली नाही मग मी ठीक आहे, मला नाही जायचं, किंवा असं जे तिचं ॲटिट्यूड होतं ते बदललेलं होतं. जेव्हा मी पालकांना कन्व्हिन्स करून सांगितलं आपण एक छोटीशी टेस्ट करून बघू, एक आपण ऑब्झर्वेशन रिपोर्ट तिचा किंवा ऑब्झर्वेशन करून बघू, आपल्याला नक्की कळेल की काय हिच्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा काय इश्यूज आहे.
असं करता करता आम्ही तिचं असेसमेंट केलं, मी तिचं असेसमेंट केलं, रिपोर्ट आला आणि मला असं जाणवलं की कुठेतरी हिला लर्निंग इश्यूज असण्याचे चान्सेस आहेत. कुठेतरी तिचं जे बिहेवियर आहे, तिचं अटेन्शन एका जागेवर बसण्याचं नाही, ती जास्त काळ एका जागेवर टिकू शकत नाही, तिला जास्त जर बसायला लागलं तर तिला कंटाळा येतो, तिला सारखं सारखं उठायची गरज आहे. अशा बऱ्याच गोष्टी घडत गेल्या आणि त्याच्यामुळे ती पण खचलेली होती. नंतर जेव्हा आईवडिलांना हे आम्ही समजून सांगितलं की असं होतं आणि ह्यावरती भरपूर साऱ्या प्रोव्हिजन्स आहेत आणि आपण टेस्टिंग केली तर आपण हे पूर्णपणे तिला छान पद्धतीने डेव्हलप करू शकतो. तिचं मानसिक स्वास्थ्य, तिचं लर्निंग स्वास्थ्य जे आहे ते पण आपण सगळं तिचं छान पद्धतीने उभं करू शकतो. आणि ते मी कन्व्हिन्स करून मग मी त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये पूर्णपणे असेसमेंट करून, टेस्टिंग करून, तिचं सर्टिफिकेशन आल्यानंतर ती परत शाळेमध्ये गेली आणि छान पद्धतीने आज पण ती शिकत आहे. सो उदाहरणार्थ असं आहे की बऱ्याच अशा केसेस असतात किंवा बऱ्याच अशा आपण ज्याला केस स्टडीज किंवा सक्सेस स्टोरीज म्हणतो त्या होतात. पण त्यामागची कारणं काय आहेत हे आपण जर जाणून घेतलं तर कदाचित शाळा बाह्य हा जो टॅग आहे तो कदाचित आपण नक्कीच दूर करू शकतो आणि त्याला मानसिक स्वास्थ्य, समुपदेशक, काउन्सिलिंग अशा जर त्याला जोड मिळाली तर मला असं वाटतं की हे लवकरच पॉसिबल आहे की आपण त्यांना परत शाळेच्या प्रवाहामध्ये आणू शकतो. अजून एक माझी अशी सक्सेस स्टोरी आहे जे मी तुम्हाला सांगू इच्छिते, पण मला आय थिंक 2 मिनटं जरा द्या, कारण मला असं वाटतं की बॅटरी माझी थोडी लो आहे. मी येते परत, म्हणजे मी 2 मिनटामध्ये येते परत. आय एम सो सॉरी, नाही तर बंद होईल. एक्स्ट्रीमली सॉरी. आय थिंक मी आता ऑडिबल आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बिकॉज लॅपटॉपची बॅटरीमध्ये थोडी वीक वाटली मला. आय होप सगळेजण आहात, असाल तर थम्सअप करू शकता. आणि एक्स्ट्रीमली सॉरी, थोडा मध्ये गॅप आला बिकॉज सम टेक्निकल एरर्स. ओके. सो जशी मी तुम्हाला ही एक गोष्ट किंवा एक सक्सेस स्टोरी माझी सांगितली, त्याचप्रमाणे अजून एक अशी सक्सेस स्टोरी मी तुम्हाला सांगू इच्छिते. एक मुलगा जो खूप हुशार होता, 9वी-10वीमध्ये जाणारा होता आणि त्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीमधला एक साध्या घरातला एक साधा मुलगा जात होता मराठी मीडियम शाळेमध्ये. अचानक त्याला काय झालं की त्याने शाळा सोडली आणि तो घरामध्ये सांगत होता की मी शाळेमध्ये चाललोय. आईला असं वाटायचं की तो शाळेत चाललाय, पण नंतर असं कळण्यात आलं, म्हणजे आईला कुठून तरी असं नंतर कळण्यात आलं की त्याने तो शाळेत जात नाहीये. त्याने कारण काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे, पण जसं आपण म्हणतो की कारणं देऊन कुठेतरी दुसरीकडे जाणं आणि कुठेतरी दुसरीकडे फिरत राहणं, असं त्याची एक प्रवृत्ती झालेली होती. आणि तो बऱ्याच मोठ्या मुलांमध्ये वावरायला लागलेला होता. मोठ्या मुलांमध्ये फिरल्यामुळे काय होतं की जशी मोठी मुलं वागतात, जशी मोठी मुलं चुकीच्या रस्त्यावरती जातात किंवा काही व्यसनाधीन होतात, मग ते व्यसन कुठलंही असू शकतं. ते व्यसन सबस्टन्सचं असू शकतं, ते व्यसन सबस्टन्स म्हणजे आपण जे ड्रग्स म्हणतो त्याचंही असू शकतं, कधी कधी ते व्यसन सिगरेटचं असू शकतं, स्मोकिंग, कधी कधी ते व्यसन आपण दारू पिणं हेही असू शकतं. आणि
मला कळत नव्हतं की नक्की ह्याला झालंय काय, व्यसन आहे तर कोणतं आहे, आणि ते आईलाही कळत नव्हतं. आई खूप खूप स्ट्रेसमध्ये गेलेली होती. आम्ही दोघांनी, म्हणजे त्यांना परत माझा नंबर जिथून मिळाला, आम्ही दोघांनी मिळून खूप ते शोधण्याचा प्रयत्न केला. शोधल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की त्याने जवळजवळ बरेच महिने तो शाळेमध्ये पोचलेला नव्हता. शाळेमधनं त्यांना फोनही आलेला होता, पण आईने कदाचित थोडं वडिलांपासून पण थोडं लपवलेलं, असं बरंच ते एक मोठं हे होतं, मॅटर होतं. आणि असं करता करता मी त्याला जवळजवळ 15 ते 20 दिवस कॉल करून, म्हणजे कॉल करून की आपण फेस टू फेस भेटू, आपण तुझं काउन्सिलिंग सुरू करू, आपण बघू कसं तुला आपण डेव्हलप करू शकतो, असं करून करून तो मला भेटायला आला. आणि त्याने मला जी कारणं किंवा स्टोरी सांगितली, तेव्हा मला हे जाणवलं की त्याला शाळेमध्ये असं व्हायचं की त्याच्याबरोबर कोण बोलत नव्हतं मे बी, आणि त्याला असंही होतं की मी एकटा पडत चाललंय, माझं कोणी ऐकत नाही आहे, किंवा मला चांगले मार्क्स मिळत नाही आहेत, किंवा मला असं होतं आहे की मला सगळे माझी टीका करतायत, जे आपण म्हणतो क्रिटिसिझम. ओके, क्रिटिसिझम होत असल्यामुळे काय होतं की आपली जी मानसिकता आहे ती थोडी कमी होते. क्रिटिसिझम म्हणजे काय? टीका करणं, टीका एखाद्या गोष्टीवरती किंवा एखाद्या मुलांवरती. आयदर आपण टीका करणं, आई वडील टीका करणं, किंवा आपले मित्रमंडळी पण टीका करू शकतात. अशा पद्धतीने ते त्याचं सुरू झालं, त्याचं जी मानसिक खच्चीकरण सुरू झालं. आणि त्या कारणांमुळे त्याने तिथून बाहेर पडण्यासाठी असे काही मित्र शोधले होते की जे मित्र त्याला खूप छान म्हणायचे, वा तू किती छान आहेस, तू मस्त आहेस, तू सगळं करू शकतो, तुझं असं असं कुठलंच अशक्य नाही जे तू करू शकत नाही. अशा पद्धतीने त्याने त्याचं जे कन्वर्ट होत गेला, तो त्या ग्रुप त्याने बदलले. आणि मोठी मुलं असल्यामुळे व्हायचं काय, मोठी मुलं त्यांच्या विचारानुसार, त्यांच्या ह्याच्यानुसार ते वागायचे, आणि कुठेतरी ते मग ह्याच्यामध्ये पण रुजू व्हायला लागलं, आणि त्याला सगळ्या वाईट सवयी त्याला लागलेल्या होत्या. त्यामुळे त्याचा जवळजवळ 1 वर्षाचा काळ जो गेला, म्हणजे त्याला परत रिहॅब करणं किंवा त्याच्या त्या सवयी आहेत त्या सोडवणं, त्यानंतर आई वडिलांचं गेलेला कॉन्फिडन्स, त्यांचा जो स्ट्रेस आहे तो कमी करणं, हे सगळं करण्यासाठी मला जवळजवळ 1 वर्षाचं काम म्हणजे कार्य करावं लागलं. आणि आता जर तुम्ही म्हणाल, तो मुलगा पूर्णपणे छान सक्सेसफुली काम करतोय, छान त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली आहे, त्याचं व्यसन त्याने स्वतःच्या इच्छाशक्तीवर, आम्ही एक हेल्पिंग हँड असतो, जे काउन्सिलर्स आम्ही म्हणतो, काउन्सिलर्स किंवा सायकोलॉजिस्ट म्हणजे काय, एक हेल्पिंग हँड, जी लोक तुमचा आजूबाजूचा जो परिसर, निगेटिव्ह परिसर आहे तो पॉझिटिव्ह करण्यामध्ये, किंवा नकारात्मक जो परिसर आहे तो सकारात्मक करण्यामध्ये खूप मोठा भाग त्यांचा रोल असतो. तेच कार्य माझ्याकडनं जसं झालं तसं मी केलं, आणि जवळजवळ 1 वर्षाचं त्याचं जे अडिक्शन आपण म्हणतो ते कमी करून 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 त्याने परत कमबॅक केलं. आणि इतकं छान कमबॅक केलं त्याने की त्याच्या सगळ्या निगेटिव्ह फिलिंग ज्या होत्या आतापर्यंतच्या, किंवा जो कॉन्फिडन्स गेलेला होता, जे त्याचं व्यसन होतं, ते पूर्णपणे स्वतःच्या स्वबळावर आणि स्वइच्छेवर त्याने कंप्लीट करून त्याने कमबॅक केलं, आणि तो खूप छान पद्धतीने ते करत आहे. सो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की अशा बऱ्याच केसेस आहेत ज्याच्यावरती मी बोलू शकते, किंवा अशा बऱ्याच सक्सेस स्टोरीज आहेत ज्या मी सांगू शकते, की असं नाही आहे की आपण शाळाबाह्य मुलं जी आहेत ती शाळेच्या प्रवाहात आणताना आपल्याला खूप साऱ्या डिफिकल्टीजला फेस करावं लागणार आहे. पण त्यांना आपल्याला एकच प्रश्न विचारावा लागणार आहे की नक्की चाललंय काय, म्हणजे तुझ्या मनामध्ये नक्की चाललंय काय, तुला काय असं, तुझं मन का दुखतंय, तुझे विचार असे काय आहेत जे तू मांडू शकत नाही. असं आपल्याला जर त्यांनी आपण विचारण्याचा प्रयत्न केला, कदाचित आपल्याला खूप सारी अशा गोष्टी आहेत ज्या नकळतपणे किंवा कळतपणे समोर येतात, आणि ते आपण सॉल्व करण्याचा, म्हणजे आम्ही काउन्सिलर सायकोलॉजिस्ट आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. अशीच एक अजून केस मी तुम्हाला सांगू इच्छिते. कदाचित ती बऱ्याच लोकांना ती खूप भयानक पण वाटू शकते, पण ही सांगणं का गरजेचं आहे, सक्सेस केस किंवा सक्सेस स्टोरी, कारण त्यामागची कारणं मग बऱ्याच लोकांना कळू शकतात, आणि बऱ्याच मुलांना आणि पालकांना ते प्रोत्साहनही देऊ शकतात. मी असंच एकदा काम करत होते, माझ्याकडे एक क्लायंट, म्हणजे माझ्याकडे एक केस आली. तो मुलगा जो होता तो जवळजवळ मला वाटतं 6वीमध्ये, त्यावेळेला कदाचित 6वीमध्ये असावा. तर त्याचं असं होतं की त्याच्या आईने असं मला म्हटलं की हा थोडा वेड्यासारखा करतो. तर मी म्हटलं वेड्यासारखा म्हणजे काय, तर हा पूर्ण वेळ
CID म्हणजे त्यावेळेला जे CID चालायचं, CID बघत असतो. त्याला खूप फायटिंग करायला त्याला खूप आवडतं, त्याला मारामारी करायला खूप आवडतं आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रचंड त्याच्यामध्ये एक हे आहे प्रचंड, आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये प्रचंड त्याला राग येतोय किंवा त्याला प्रचंड असं वाटतंय की मी आता जो राग कसा व्यक्त करू. आणि त्याला तो कायम ना बंदूक घेऊन, म्हणजे जी खेळण्याची लहानपणापासून त्याचं असं मला कळलं, आई म्हणत होती की बंदूक घेऊन एक ॲक्टिंग करणं किंवा कोणाला असं ढिशाव ढिशाव आपण करतो तसं मारणं, अशा पद्धतीने तो ॲक्टिंग करायचा. आणि त्याला CIDची आवड असल्यामुळे तो खूप तो त्या ह्याला करत होता की मी असं आहे तसं आहे, म्हणजे इन द सेन्स मी हे करणार, मी मारणार, हे करणार. त्यामुळे त्याच्या ज्या नकळतपणे ज्या भावना होत्या त्या पण त्या थोड्या ड्रामॅटिक आणि थोड्या मारामारीच्या किंवा अशा अशा पद्धतीने गेलेल्या होत्या. एक दिवस तो काउन्सिलिंगला माझ्याकडे आला आणि अचानक मला म्हणाला, मॅम की कोणतरी तुमच्या चेअरच्या मागे उभं आहे, लाईक समवन इज स्टँडिंग बिहाइंड यू. तर मी पण आधी टेन्शनमध्ये आले की हा असं का म्हणतोय. मला माहिती होतं काहीतरी ह्याची एक स्टोरी आहे, पण तेव्हा मला आधी मी आईशी बोलणं झालेलं नव्हतं, सो मला पण ते कळत नव्हतं की हा असं का म्हणतो. अचानक तो मला म्हणाला समवन इज स्टँडिंग बिहाइंड यू. तर मी म्हटलं हु इज स्टँडिंग बिहाइंड मी. तर तो मला म्हणाला, मॅम कोणतं तरी ना असं एक राक्षस टाईप, म्हणजे एक म्हणतात ना एक भयानक कोणतं तरी एक गोष्ट उभी आहे आणि ना ती तुम्हाला खाऊन टाकणार आहे, म्हणजे ती तुम्हाला मारून टाकणार आहे. तर मी त्याला म्हटलं बरं ठीक आहे, मारून टाकणार आहे, बघू आपण काय करू शकतो, तू काय करू शकतो, आता तू काय करणार, कारण तू पण माझ्याबरोबर आहे. तर तो म्हणाला मी त्याला ना असं एकदम भरपूर झोडणार, मारणार आणि त्याला मी संपवून टाकणार. सो इन शॉर्ट मला तेव्हा जाणवलं की हे त्याचं एक काल्पनिक जग होतं. काल्पनिक जग आपण म्हणतो की आपण स्वतः तयार केलेलं स्वतःचा कोश. बऱ्याच मुलांना स्वतःच्या जगामध्ये राहायला खूप जास्त आवडतं. का आवडतं? कारण तिथे त्यांना असं वाटतं की मला कोणी क्रिटिसाइज करत नाही, माझ्याबद्दल कोणी नेगेटिव्ह म्हणत नाही, आणि जर नेगेटिव्ह म्हटलं तर मी त्याच्यावरती रिॲक्शन देतो म्हणजे मी हावी होऊन जातो. मला राग येतो तर मी मारू शकतो, मला राग येतोय तर मी भांडू शकतो, मला राग येतोय तर मी कोणाला धक्का देऊ शकतो. का? तर ते मला त्रास देत आहेत. सो असं एक त्यांचं विचार धारणा झालेली असते आणि त्याच्यामुळे आपण बघितलेलं असू की अशा बऱ्याच केसेस असतात की जिथे मारामारी होते आहे, हाणामारी होते आहे, एकमेकांना मारतायत, कॉलर खेचतायत, एकमेकांची नेम कॉलिंग जे आपण नावावरनं चिडवणं किंवा एखाद्याच्या शरीरावरनं चिडवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण शाळांमध्ये बघत असतो. तसंच त्याच्या बाबतीत घडलेलं होतं. तर मी त्याला विचारलं, तू बाबा काय, म्हणजे असं तुला का असं भीती वाटते, का असं तुला वाटतंय की तुला कोणतरी मारणार आहे किंवा कोणतरी तुझ्या मागे उभं आहे. तेव्हा तो मला म्हणाला की मॅम ना मी दिवसभर ना मी CID बघतो. तर मी म्हटलं का बघतो, तुला CID बघायचं आहे का त्याच्या मागे जे खून खराबा होतात किंवा ज्या भयानक केसेस होतात तसं त्याला बनायचं आहे. तो मला हसता हसता म्हणाला मला दोन्ही चालेल, माझं जे राग आहे ना तो मला कुठेतरी काढायचा आणि मी खूप रागावतो. असंच एकदा त्याच्या आईने मला सांगितलं की त्याने रागाच्या भरामध्ये फोन फेकलाय, रागाच्या भरामध्ये त्यांनी काहीतरी फोडलेलं आहे. सो हा जो राग आहे, हा राग कितीतरी मुलांवरती हावी होतो आणि त्याच्यामुळे ते स्वतःचं काल्पनिक विश्व तयार करू शकतात. त्यांना असं वाटू शकतं की कोणतरी माझ्या मागे उभं आहे, कुणीतरी माझ्याशी बोलतंय, मला कोणाला तरी काहीतरी करावंसं वाटतंय. सो इन शॉर्ट त्यांची पर्सनॅलिटी थोडी बदलू शकते. सो पर्सनॅलिटी बदलणं असं त्यांना वाटणं आणि अग्रेशन असल्यामुळे, म्हणजे अँगर असल्यामुळे, वी आर फिलिंग अँग्री अबाउट इट, असं असल्यामुळे वागणं, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. सो ॲज अ सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर पहिल्यांदा आपल्याला त्यांना ऑब्झर्व करून स्क्रीन करणं आणि त्यांना परत त्या ट्रॅकवरती आणणं, ह्या दरम्यान खूप काळ जातो आणि कदाचित त्यामुळे ती मुलं थोडी वीकही होतात. म्हणजे त्यांना एक वीक असल्याचा टॅग मिळतो किंवा शाळाबाह्य असल्याचा पण एक टॅग मिळू शकतो. सो अशा ज्या गोष्टी आहेत, जर आपण लवकरात लवकर अशावरती काही काउन्सिलिंगचे वर्ग, आम्ही जसं म्हणतो लाईफ स्किल्स सेशन जे आम्ही घेतो, जीवनाला लागणारी कौशल्य, ही जर कौशल्य आपण त्यांना आधीच शिकवू शकलो, म्हणजे प्रायमरी सेक्शनमध्ये, सेकंडरी सेक्शनमध्ये, जेव्हा ती मुलं जरी शाळांमध्ये नाही आहेत, शाळा बाह्य आहेत, पण जर त्यांचा एखादा ग्रुप असेल तिथे घरातल्या घरामध्ये आपण पोचू शकलो आणि त्यांना आपण शिकवू शकलो की बाबा राग आल्यावरती तुला कसं व्यक्त करायचं आहे, ओके, तुला टेन्शन आहे तर तू टेन्शनमुळे तू कसे निर्णय घेऊ शकतो, त्यांची निर्णय करण्याची क्षमता, त्यांचं डिसिजन मेकिंग स्किल्स, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आणि वेळेला
आलेलं जे संकट आहे त्या संकटावरती मात करून कशा पद्धतीने नेगेटिव्हिटीमधनं बाहेर येऊन, असं आहे की आपण जेव्हा काही ध्येय सेट करतो, मग ती मुलं असू दे, आपण स्वतः पालक असू किंवा आपण सर्व शिक्षक वर्ग असू, आपण जेव्हा लाईफमध्ये काही गोल्स सेट करतो किंवा काही ध्येय सेट करण्याचा प्रयत्न करतो, कळत नकळतपणे त्यामध्ये खूप साऱ्या समस्या येतात. माझ्या लाईफमध्येही आल्या, इथे जे मला पाहत आहेत त्या सगळ्यांच्या लाईफमध्ये अशा समस्या नक्कीच आलेल्या असणार. तशाच समस्या त्या शाळाबाह्य मुलांना पण फील होत आहेत. फरक एवढा आहे की त्यांना कुठल्या तरी हेल्पिंग हँडची आणि त्यांची मानसिकता नॉन जजमेंटल, म्हणजे जजमेंट न करता एखाद्या कुठल्याही मुलावरती किंवा कुठल्याही परिस्थितीवरती कुठलंही जजमेंट न देता. जजमेंट म्हणजे काय की म्हणजे आता तुला असं वाटतंय ओके तुझी परिस्थिती अशी आहे म्हणजे तू हेच करणार, तू तेच करणार, असे कधीतरी आपल्याला पालकही भेटतात, कधीतरी बरेच लोक आपल्यावरती जजमेंट पास करतात. हे जे जजमेंट पास होतं त्यावेळेला त्यांचं मन जास्त दुखतं, त्यांना मनामधनं त्यांना खूप त्रास होतो आणि तो त्रास झाल्यामुळे ते नकळतपणे समाजापासून दूर होत जातात. त्यांच्या आई वडिलांपासून पण इमोशनली ते खूप दूर होत जातात, त्यांच्या शिक्षक वर्गापासून पण ते खूप दूर होत जातात आणि असं दूर होत गेल्यामुळे त्यांचं मानसिक स्वास्थ्य एवढं नैराश्याकडे जाऊ शकतं की आपल्याला त्यांना पूर्ण वेळ त्याला खूप द्यावा लागतो आणि ती परत येतात, नक्कीच परत येतात, पण तेवढे एफर्ट्स आपल्याला त्यासाठी घालणं आणि वेळीच त्यांचं ऑब्झर्वेशन करणं किंवा काय सिम्पटम्स मला दिसत आहेत, मला नक्की काय ऑब्झर्व आपण करू शकतो. एखादं मूल असं का करतंय, क्लासमध्ये असू दे, घरामध्ये असू दे, गावामध्ये जे शाळाबाह्य मूल आहे किंवा खेड्यामध्ये जे शाळाबाह्य मूल आहे ते पण असू शकतं की अचानक हे मूल हसत खेळत होतं, अचानक स्वतःला एकटं करून घेतलंय, अचानक खेळणं त्याने बंदच केलंय, अचानक चुकीच्या रस्त्यावरतीच गेलंय, अचानक ते म्हणतंय मला शाळेत जायचंच नाहीये. तर मी आत्तापर्यंत 2 ग्रुप असे बघितलेले आहेत. असा नंबर 1 ग्रुप जिथे मुलांची इच्छाशक्ती नसते, मुलांची इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडते की मी परत शाळेमध्ये का जायचंय, आता मी शाळा अर्ध्यावर सोडलीच आहे, काहीतरी कारण झालं तर मी परत का जायचं. आणि असाही ग्रुप मी बघितलेला आहे जिथे पालकांच्या परिस्थितीमुळे, मग ते फायनान्शियल इश्यूज असू दे किंवा जसे कधी कधी असे अकस्मात मृत्यू होतात किंवा माझ्या केसमध्ये जसं तुम्ही म्हणाल की माझे आई वडीलच नसल्यामुळे एक जबाबदारीची भावना येणं, अशा बऱ्याच गोष्टी आपण म्हणतात ज्या कधीतरी नकळतपणे आपल्यावरती पडल्या जातात, त्यामुळेही त्यांचं शिक्षण थांबू शकतं. कधी कधी आई वडिलांनाच वाटतं की काय होतंय शिकून, कशाला करायला पाहिजे, म्हणजे आणि स्पेशली मुलींच्या बाबतीत मी असं बघितलेलं आहे. म्हणजे मी माझ्यात आता सध्या पण मी एक अशी केस अनुभवते आहे की 1-2 वेळा ती मुलगी नापास झाली आणि म्हणून मग आई वडील म्हणायला लागले की ठीक आहे आता ही नापास झाली आहे तर असं काय, आता तसं पण शिकून काय फायदा नाही आहे, सो असं करून मग तिला त्या शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे. पण मी त्याच्यावर तरीही काम करते आणि करणार आहे. हे माझं आता जी येणारी जी मी केस बोलते त्याच्याबद्दल मी मांडत आहे. सो इन शॉर्ट मी असं सांगू इच्छिते की जर आपण काउन्सिलिंग किंवा समुपदेशन ह्याचे आणि लाईफ स्किल जसं मी म्हणते जीवनाला लागणारे कौशल्य ह्याचा जर वापर करून आपण त्यांचा कॉन्फिडन्स, आपण त्यांना संकट कुठलं पण असू दे, किती पण मनामध्ये भीती असू दे, किती पण तुमच्यावरती समस्या येऊ दे, पण माझी ही जिद्द आहे, मला त्या जिद्देला पेटून उठायचं आहे आणि मी हे करून दाखवणारच, माझी ध्येय मी लिहून ठेवणारच. जर मला लिहायला येत नाहीये तर मी ॲक्शन करून दाखवेन, म्हणजे मी ॲक्टिंग करेन. जर मला लिहायला खूप कंटाळा येतोय तर मी काहीतरी कला जोपासेन, मी कलेमध्ये काहीतरी करू शकते, मी चित्रकला करून दाखवेन तुम्हाला, मी तुम्हाला डान्स करून दाखवेन, मी अतिउत्तम मी तुम्हाला ॲक्टिंग करून दाखवेन. सो आपल्याला मी असं कायम मानते की प्रत्येक मूल हे माझ्यासाठी स्पेशल आहे. का स्पेशल आहे? प्रत्येक मुलामध्ये ती ताकद आहे, प्रत्येक मुलामध्ये ते स्ट्रेंथ आहे, जी स्ट्रेंथ आपण नक्कीच वापर करू शकतो त्या स्ट्रेंथचा, आणि त्या स्ट्रेंथला आपण डेव्हलप करून आपण आपलं स्वतःचं साम्राज्य किंवा स्वतःचं करिअर हे नक्कीच उभं करू शकतो असं मी मानते. कारण मी पण तेच करण्याचा माझ्या लाईफमध्ये प्रयत्न केलेला आहे. अजूनही माझा प्रयत्न थांबलेला नाही, पुढेही मी तो प्रयत्न करण्याचं म्हणजे मी मनाला एक अशी गाठ बांधलेली आहे की नाही काही झालं तरी मी आपल्या ह्या बालरक्षक जे आपल्या महाराष्ट्र पेजवरती जे बालरक्षक जे शाळाबाह्य मुले आहेत त्यांच्यासाठी मी फूल ना फुलाची पाकळी असा वाटा तर मी देऊन राहणार आहेच, हे एक मी स्वतः मानलेलं आहे. आणि त्यासाठी मला कितीही एफर्ट्स द्यावे लागले तरी मी ते करणार असं मी एक ठरवलेलं
आहे. सो मी माझे हे जे अनुभव आहे ते मी तुम्हाला सांगत आहे, जे मी माझ्या सक्सेस स्टोरीज आतापर्यंत ज्या झाल्या त्या मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. आता जेव्हा आपण म्हणतो की मानसिक स्वास्थ्य हे फक्त